नमस्कार. प्राध्यापक बीजी मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजची पोस्ट अशी आहे, अखेर शपथविधी आज होतोय. तो शपथविधी होतोय तो शिंदेंच्या समावेशावर प्रश्नचिन्ह कायम ठेवून. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हा नेहमीचा शिरस्ता त्यांचा आहे, पण भाजपचा नेमका शिरस्ता काय असतो याच्यावरती थोडंसं विवेचन आज होणार आहे. आवर्जून कमेंट करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. 23 तारखेला मतमोजणी झाली. भारतीय जनता पार्टीला जबरदस्त मॅन्डेट मिळाला. अर्थात विरोधकांनी तो ईव्हीएम मुळे मिळाला अशी शंका करून राज्यभर आंदोलन सुरू आहेत. आणि 23 तारखेपासून 5 तारखेअखेर म्हणजे जवळपास 12 दिवस झालं शपथविधी झालेला नव्हता. माजी मुख्यमंत्री म्हणू आपण किंवा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समावेशावरती प्रश्नचिन्ह कायम होतं. मित्र, शिंदे साहेबांना म्हणजे मुख्यमंत्रीपद हवं होतं. त्यांना असं वाटत होतं की भारतीय जनता पार्टी आपल्याला शिवसेनेतून फोडून बाजूला आणलेला आहे, स्वतंत्र शिवसेना निर्माण केलेली आहे, त्याचा आपल्याला अध्यक्ष केलंय, आता ती शिवसेना चालवायची आहे. अशा परिस्थितीमध्ये ती चालवण्यासाठी आपल्याला किमान काही दिवस तरी असताना मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. गेला बाजार केवळ मुख्यमंत्रीपद जरी नाही मिळालं तरी किमान होम मिनिस्टर मिळावी अशा पद्धतीची त्यांची इच्छा होती. मुख्यमंत्रीपदी नाव जाहीर झालेलं आहे. गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री होत आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांचा इतिहास आणि ते कशा पद्धतीनं राजकारण करतात आणि शासन चालवतात याचा अनुभव शिंदे साहेबांना असायला हवा होता. तरच त्यांनी अशा पद्धतीची मागणी केली असती. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, महत्वाची आहे, जो म्हणजे बीजेपी बरोबर आतापर्यंत ज्यांनी अलायन्स करून सत्ता शेअर केलेली आहे त्यांचं भविष्य काय झालंय हे जरा बघून घ्या. आठवा, बीजेपी बरोबर शिवसेना त्यांनी फोडलेली आहे. आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी होते, त्यांना आता बाजूला सारलेला आहे. ओडिसामध्ये बीजेडी होतं, त्यांना बाजूला सारलंय. JNK मध्ये PDP होतं, त्यांना अशी त्यांची जी परिस्थिती आहे किंवा त्यांचा जो शिरस्ता आहे हा शिरस्ता असा आहे की ज्यांच्या बरोबर अलायन्स करायचं, एक तर त्यांचे सगळे जे प्लस मायनस सगळे मुद्दे समजले की त्यांच्यातील चांगली माणसं आपल्याकडे घ्यायची किंवा तो पक्ष संपवायचा, असा त्यांचा शिरस्ताच आहे. मग कारण महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला शिवसेनेची सत्ता होती आणि शिवसेना ज्या वेळेला भाजप बरोबर अलायन्स झाली, भाजप ज्या वेळेला शिवसेनेमध्ये आली, लहान भाऊ म्हणून आली आणि बघता बघता त्यांनी आता सत्ता स्थापन केली, शिवसेना संपवायचा प्रयत्न केला. हे सगळं काही माहिती हवायला. ज्या वेळेला शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पद देतो म्हणून शिवसेना फोडायला लावली, 40 आमदार 13 खासदार घेऊन ते बाहेर पडले, तब्बल मेजॉरिटी शिवसेना फोडली त्यांनी. त्यावेळेला ती भाजपची गरज होती, शिवसेना संपवायची होती. त्यामुळं त्यांना जसं बाजूला काढलं तसं त्यांना मुख्यमंत्री केलं, घटक पक्षांचं मुख्यमंत्री केलं. पण
आता तशी परिस्थिती नाही ना. एवढंच नव्हे, त्यांना रेड कार्पेट घातलं आणि त्यांच्याकडून ती वेळ मारून नेली. आता शिंदे साहेबांनी नाराज होऊन शपथविधीला न येण्यामध्ये फारसं काय हाशील आहे असं मला नाही वाटत. मग त्यांचा प्रवास हा स्वतःच्या हिमतीवरती व्हायला लागेल. जर त्यांना भाजपचे आश्रित म्हणून जर का काम करायचं असेल तर ते ज्या पद्धतीनं सांगतील त्याच पद्धतीनं काम करावं लागेल. आणि एक लक्षात ठेवा, मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगतो. शिवसेना जी शिंदे साहेबांना अध्यक्ष केलेलं आहे, ही काय स्वतंत्र व्हावी, मोठी व्हावी आणि तिची भरभराट व्हावी अशी इच्छा भारतीय जनता पार्टी राखेल काय सांगा? नाही ना, त्यांची ती इच्छा असणार नाही. म्हणजे हे शिंदे साहेबांनी ओळखायला हवं होतं की आपण नाराज होणं, आजच्या शपथविधीला त्यांना हजर राहावंच लागेल. कारण आजचा शपथविधी जो आहे तो मोदी साहेब आणि भारतीय जनता पार्टीची जेवढी राज्य आहेत तेवढ्या राज्यातल्या मुख्यमंत्री आजच्या शपथविधीला येणार आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही जो काय निर्णय घेणार आहात हा अत्यंत विचारपूर्वक निर्णय घ्या. मी आता काही सांगणार नाही. म्हणजे या क्षणी आपण बाहेरची माणसं कोणी काय सांगू शकाल तुम्हाला? कसं आहे, त्यांना कदाचित वाटत असेल की मी जिथं फुले वेचली तिथं गोवऱ्या वेचायची वेळ आणली का काय? अहो, तुमचीच नाही, अनेकांची अशीच परिस्थिती झालेली आहे. तुमच्या शिवसेनेची मांडणी ही मुळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सोयीची म्हणून मांडली आहे, सोयीसाठी म्हणून मांडली आहे. हे लक्षात ठेवा कायम. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, एनसीपी अजितदादा यांची पण सोय अशासाठीच त्यांची पण मांडणी झालेली आहे. ते तुमचे दोन्ही पक्ष मोठे करण्याची जबाबदारी भाजपची नाही, हे लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवावं लागेल. त्यामुळं आता आणखी एक गोष्ट सांगायची महत्वाची म्हणजे, तुम्हाला कदाचित भविष्य काळामध्ये आता तुम्हाला मिळण्याची म्हणजे गृहमंत्रीपद मिळण्याची शक्यता तशी कमी आहे. मुख्यमंत्रीपद तर मिळणारच नाही, गृहमंत्रीपद पण मिळण्याची शक्यता कमी आहे. पण इतर म्हणजे अर्थमंत्रीपद वगैरे, तर कदाचित अर्थमंत्रीपदासाठी तुमच्यामध्ये आणि अजितदादांच्या मध्ये झुंज सुद्धा लावली जाईल. त्याच्यासाठी सुद्धा तयारी राहा. आणि तुम्ही दोघांच्या मध्ये संघर्ष निर्माण होईल कदाचित, म्हणतोय मी, असं ते निश्चित असणार नाही. त्यामुळे आजचा शपथविधी होईल, त्या शपथविधीला तुम्ही हजरच राहणार. पण म्हणजे आतापर्यंत जो होम मिनिस्ट्री तुम्ही मागतात ते तसंच ठेवलं जाईल. शपथविधी उपमुख्यमंत्री पण, अर्थात उपमुख्यमंत्री पद हे कोणत्याही कायद्यात बसलेलं घटनात्मक पद नव्हे. आणि बीजेपी आपला तुमचा वापर एक सोयीसाठी करतंय, हे कायम लक्षात ठेवा. तुम्ही आणि अजितदादा, तुमचे पक्ष वाढवावेत, तुम्हाला मोठी पदं द्यावीत, यासाठी तुमचे आता या राज्यामध्ये त्यांना असं वाटतंय स्वबळावरती 2029ला आपण सत्ता आणू शकू. तुमचा उपयोग जो आहे ना, ते उपयोगिता मूल्य जवळपास 0 होत आलेलं आहे. कारण स्वबळावरती त्यांना कशा पद्धतीनं सत्ता आणायची याची टॅक्ट सापडलेली आहे असं आपण म्हणूया. त्यामुळं सध्या शपथविधी होईस तोपर्यंत थांबतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा पोस्ट. नमस्ते.